रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड रोहा राज्य महामार्गावरील अलिबाग कुरुळ मार्ग सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय। अलिबाग बाह्यवळण मार्गाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याची कड मोठ्या प्रमाणात खचली असून रस्त्याच्या कडेने खोल भाग तयार झालाय। त्यामुळे एखादे वाहन रस्त्याच्या कडेवर गेल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वर्दळ असते। मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक भागाला कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली दिसत नाही। खचलेल्या भागाजवळ संरक्षक कठडे, बॅरिकेड्स अथवा पुरेसे इशारा फलक नसल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेषतः पावसाळ्यात रस्त्याच्या कडेची माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे आधीच खचलेला भाग आणखी वाढण्याची शक्यता आहे। रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात हा खचलेला भाग वाहन चालकांच्या लक्षात न आल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते। दुचाकी स्वारांचे वाहन घसरून थेट खचलेल्या भागात जाण्याची अथवा समोरून येणाऱ्या वाहनाला धडकण्याची शक्यता आहे। आज रस्ता खचला, उद्या जीव जाऊ शकतो अशी भीती स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते। रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही उपस्थित केला जातोय। सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणाची तातडीने पाहणी करून रस्त्याच्या खचलेल्या कडेची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि स्पष्ट सूचना फलक लावणे आवश्यक आहे। अलिबाग शहर आणि परिसरातून मुरुड, रोहा तसेच इतर भागात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते। त्यामुळे केवळ डागडुजी न करता रस्त्याच्या कडेला आवश्यक मजबूतीकरण करून सुरक्षित उपाययोजना करण्याची गरज आहे। अपघाताची वाट पाहण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।